रामकृष्ण गुरुकृपा वारकरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण उत्तम त्यायाती उत्तम त्यायाती उत्तम त्यायाती उत्तम त्यायाती देवा शरणनन्य गती देवा शरणनन्य गती देवा शरणानन्य गती देवा शरणानन्य गती देवा शरणानन्य गती देवा शरणानन्य गती नाही तुझा ठाव नाही तुझा ठाव नाही तुझा ठाव नाही तुझा ठाव काही उत्तम मध्यम भाव 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 उमट तीर्थसे उमट तीर्थसे उमट तीर्थसे हे उमट तीर्थसे ब्रह्म प्राप्ती अंगी दिसे ब्रह्म प्राप्ती अंगी दिसे ब्रह्म प्राप्ती अंगे दिसे ब्रह्म प्राप्ती अंगे ब्रह्म प्राप्ती अंगे दिसे ब्रह्म प्राप्ती अंगे दिसे नाही तुझा ठाव नाही तुझा ठाव नाही तुझा ठाव नाही तुझा काही उत्तम मध्यम भाव 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 भाविक विश्वास भाविक विश्वास भाविक विश्वास भाविक विश्वास तुका म्हणे नमन त्यासी तुका म्हणे नमन त्यासी तुका म्हणे नमन त्याचे तुका म्हणे नमन तुका म्हणे नमन त्याचे तुका म्हणे नमन त्याचे भाविक विश्वास भाविक विश्वास भाविक विश्वास भाविक विश्वास तुका म्हणे नमन त्यासी तुका म्हणे नमन त्यासी म्हणे नमन त्याचे तुका म्हणे नमन त्याचे तुका म्हणे नमन त्याचे तुका म्हणे नमन त्याचे नाही तुझा ठाव नाही तुझा ठाव नाही तुझा ठाव काही उत्तम मध्यम भाव काही उत्तम मध्यम भाव काय उत्तम मध्यम भाव काय उत्तम मध्यम भाव काय उत्तम मध्यम भाव काय उत्तम मध्यम भाव ढोबार कुमार ढोबार कुमार ढोबार कुमार ढोबार कुमार ढोबार कुमार उत्तम त्यायाती उत्तम त्यायाती उत्तम त्यायाती उत्तम त्यायाती उत्तम त्यायाते
तुझा ठाव नाही तुझा ठाव देवा शरणानल्या गती देवा शरणानल्या गती नाही तुझा ठाव नाही तुझा ठाव नाही तुझा ठाव नाही तुझा ठाव उत्तम जयती उत्तम जयती उत्तम जयती उत्तम जयती उत्तम जायते उत्तम जायते उत्तम जायते उत्तम जायते देवा शरण अनन्य गती देवा शरण अनन्य गती नाही तुझा ठाव नाही तुझा ठाव नाही तुझा ठाव नाही तुझा ठाव देवा शरणानल्या गती देवा शरणानल्या गती नाही तुझा ठाव नाही तुझा ठाव नाही तुझा ठाव नाही तुझा ठाव उत्तम नाही उत्तम मध्यम भाव 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 नाही तुझा ठाव नाही तुझा ठाव नाही तुझा ठाव नाही तुझा ठाव काही उत्तम मध्यम भाव काही उत्तम मध्यम भाव काय उत्तम
नाही तुझा ठाव नाही तुझा उत्तमत्या याती देवा शरणनन्य गती नाही तुझा ठाव काही उत्तम मध्यम भाव उमटती टसे ब्रह्मप्राप्ती अंगी दिसे नाही तुझा ठाव काही उत्तम मध्यम भाव भाविक विश्वासी तुका म्हणे नमन त्यासी नाही तुझा ठाव काही उत्तम मध्यम भाव पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरण संतासिया दुसरे चरण संतासिया पंचकृपादाने गदेचा विस्तार पंचकृपादाने गदेचा विस्तार पंचकृपादाने गदेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका. आवाज येतो का ऐकायला सर्वांना? तिकडे तुम्हाला आवाज येतो ऐकायला माझा? येतं ना ऐकायला? एक श्लोक म्हणतो पुढे, सर्वांनी माझ्या पाठीमागे म्हणा, सर्वजण म्हणा, वसुदेव सुतं देवं सर्वजण म्हणा, मोठ्याने जोरात म्हणा ना जरा, वसुदेव सुतं देवं
तं देवां कंसजानूरमर्दनम् कंसचानूरमर्दनम् देवकी परमानन्दम् देवकी परमानन्दम् कृष्णं वन्दे जगद्गुरु 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 उत्तमत्या याती देवा सर्वनन्य गती नाही तुझा ठाव काही उत्तम मध्यम भाव. भगवत चरणारविंदी सेवा समर्पित करण्यासाठी निवडलेला हा जो अभंग आहे, जगद्गुरु जगतवंदनीय संत श्रेष्ठ देवनिवासी तुकोबाराय यांचा 4 चरणांचा गोड चिंतनीय असा अभंग आपल्या या भव्य आणि दिव्य मंगलमय नामसंकीर्तन महोत्सवात निरूपणासाठी निवडलेला आहे. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग 4 चरणांचा. या अभंगावर संकल्पित वेळेच्या आतमध्ये काहीसं चिंतन मांडण्यापूर्वी एक छोटासा परिहार द्यायचा आहे. तो असा, अतिपवित्र पावन मंगलमय पुणित आपला हा कळमडू अर्थात करमुड गाव गेले अनेक वर्षापासून संपन्न होणारा अखंड हरिनाम संकीर्तन महोत्सव तथा श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा कितवं वर्ष चाललंय तुमच्या या उत्सवाला? मला असं वाटतं कोणालाही सांगता येईल का कोणाला किती वर्ष चाललंय? 150च्या वर झाले. विठ्ठल विठ्ठल स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालत आलेला आहे का नाही? स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालत आलेला हा अखंड हरिनाम संकीर्तन महोत्सव दरवर्षी मोठ्या आनंदामध्ये जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये संपन्न होतो. मला असं वाटतं पंढरीची वारी जवळ आल्यानंतर खानदेशामध्ये होणारा शेवटचा हा एवढा एकच सप्ताह आहे. खरंच ना? सप्ते नाहीच महाराज, खरंच ना. म्हणजे वैशाख महिना उरकला, अक्षय तृतीया उरकली का उत्सव जवळजवळ बंद होतात. पण वारीला जायच्या अगोदर ज्येष्ठ मासातला हा अतिशय गोड उत्सव आहे. विठ्ठल अतिशय पारमार्थिक आहे. गावाला आध्यात्मिक वारसा अतिशय चांगल्या पद्धतीचा आहे आणि म्हणून अतिशय गोड नियोजन या उत्सवाचं तुम्ही सर्वजण करतात. आदरणीय हरिभक्ती परिणामचे प्रज्ञानंद महाराजांचा मला कॉल होता. ते म्हटले जीभाऊ तुमच्याकडे कोणती तारीख आहे अगोदर बघा. बरं म्हटलं. आजचा दिवस रिक्त होता, स्वीकारला आलो. त्यानिमित्ताने तुमचं सर्वांचं दर्शन झालं. पण इकडे आल्यानंतर या सर्वच मंडळींचं जे मला दर्शन झालं त्यात आदरणीय हरिभक्तीपरायण परमश्रद्धेय आपल्या उत्तर महाराष्ट्रातील ज्येष्ठ कीर्तनकार परमश्रद्धेय आदरणीय तात्या हजर आहेत. व्यासपीठाचं जे काम करतायत, ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठ प्रमुख म्हणून ज्यांची प्रासादिक उपस्थिती आहे ते मला म्हणत होते जीभाऊ यंदा पारायणाला इतकी गर्दी आहे की मंदिरामध्ये बसायला जागा नाही. बरोबर आहे का? खूप गर्दी आहे पारायणाला, भरपूर गर्दी आहे, भरपूर गर्दी पारायणाला. मंदिरामध्ये खरंच बसायला जागा नाही. आता तुम्ही मला सांगा, आपण देवाशी असं वागतो आणि देवानी आपल्याशी चांगलं वागावं अशी आपण का अपेक्षा ठेवायची? विठ्ठल विठ्ठल. रात्री माझं शनी मांडळला कीर्तन होतं नंदुरबार जवळ. आमचे धुळे डेपोची एक बस आहे बाबा, डायरेक्ट शनी मांडळ. हो, तिच्याने मी बसलो. तिथून पहाटे 5:30ला निघते ती. तिच्याने बसलो. काय मला वाटतं कोणतं आयचाळ्यावरून एक कोणीतरी म्हातारे बाबा बसले आणि बसल्यानंतर काय असा एक चर्चा झाली थोडी. पावसावरून माझ्या पाठीमागच्या सीटावरती होते तर त्यांची ती चर्चा चालू होती. शेजारच्या माणसाने त्यांना सांगितलं, बघा ना म्हटले, हो मृग नक्षत्र संपत आलंय तरी सुद्धा पाऊस येत नाही. हो
मृगनक्षत्र संपत आलंय तरी सुद्धा पाऊस येत नाही. त्या म्हाताऱ्या माणसाने एकच वाक्य सांगितलं, मला मनापासून आवडलं. त्या म्हाताऱ्या बाबांनी एक वाक्य असं सांगितलं, बाबा म्हणे जशी दुनिया आहे ना तसाच देव बी होई जायलचे म्हणे. विठ्ठल खरंच ना महाराज. तर जास्तीत जास्त मंडळींनी पारायणाला बसा. 2 दिवस सप्ताहाला म्हणजे पारायणाला होऊन गेले म्हणून तिसऱ्या दिवशी बसायला चालतं का? मी सांगतो चालतं. कधी पण पारायणाला बसायला चालतं. हो, पारायणाला जास्तीत जास्त मंडळींनी बसावं. आदरणीय मामा व्यासपीठावर आहेत. अजून आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे या संपूर्ण आपल्या खानदेशातलं वैभव, हो, त्यांच्या पायामुळे जरा ते व्यथित झाले. पण सुरुवातीच्या काळामध्ये आमच्या अण्णांबरोबर सुद्धा, हो, ज्यांनी अतिशय जोरदार भजनाची कीर्तनाची साथ केली ते आदरणीय हरिभक्तीपरायण मला पितृतुल्य असलेले आमचे देवराम भाऊ मोरदर तांड्यावरून आलेत. आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे मित्र नामदेव महाराज आहेत, ते सुंदर गातात. आदरणीय हरिभक्तीपरायण सुंदर कीर्तनकार आमचे तुकाराम महाराज आहेत. सर्वच टाळकरी मंडळी अतिशय सुंदर आहे. माझ्याबरोबर आलेले आमचे बापू आहेत. विठ्ठल विठ्ठल. बऱ्याच वेळा हा जो पाठीमागचा महिना गेला ना, कोणता महिना? हा दुष्काळातच येतो. खरंच ना, जुन्या लोकांची अशी म्हण आहे, दुष्काळात 13वा महिना. खरंच ना, हा दुष्काळामध्येच जवळपास येतो असं जुना पूर्वापार चालत आलेली ती म्हण आहे. तो अधिक मास गेलेला यावर्षी बघा ज्येष्ठ अधिक होता. हो, आता हा निज ज्येष्ठ चालू आहे. ज्येष्ठ अधिक संपला तर अतिशय पवित्र पावन मंगलमय वातावरण आहे. तुम्हाला सांगू, जशी परिस्थिती असेल ना महाराज तसं राहावं लागणार आहे. हो, प्रभूच्या इच्छेपुढे कोणाचं काहीही चालत. हो, आपलं जर कल्याण झालं तर प्रभूचा आशीर्वाद म्हणून समाधान मानावं, आणि आपलं जर नुकसान झालं तर प्रभूची इच्छा म्हणून शांत बसावं. हो, प्रभूची इच्छा म्हणून शांत बसावं, सहन करावं. अजून सांगू तुम्हाला, वारकरी परंपरेने तर हेच शिकवलंय ना आम्हाला, जशी परिस्थिती असेल तसं वागायला पाहिजे. आता लवकरच ज्यांची पुण्यतिथी येईल संत शिरोमणी सावता महाराज, त्यांचा एक गोड अभंग आहे, समयासी सादर भावे. हो, सावता महाराज लिहितात, देव ठेवीला तैसे रावे, समयासी सादर भावे. जशी परिस्थिती असेल तसं वागा, तसं राहावं माणसाने. तुकोबरे सुद्धा एका अभंगामध्ये असंच म्हणतात ना, ठेविले अनंते तैसेची राहावे आणि चित्ती असू द्यावे. अजून सांगू, जैसे जाही विधी राखे राम ताही विधी रहियो, और सीताराम 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 कहियो. देव जसा ठेवील ना महाराज तसंच राहावं लागेल. एक अजून गोड भजन मला आठवलं. ही वाजवणारी गाणारी मंडळी सुंदर आहे म्हणून एक तुकडा गातो, त्याचा ऐका. जैसे रखे राम जी रहना चाहिए, 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 रहना चाहिए, रहना चाहिए, रहना चाहिए, रहना चाहिए, रहना चाहिए, रहना चाहिए.
जैसे रखे राम जी रहना चाहिए, जैसे रखे राम जी रहना चाहिए। जैसे रखे राम जी रहना चाहिए, जैसे रखे राम जी रहना चाहिए। जैसे रखे राम जी रहना चाहिए, देव ठेवील तैसे राहावे. जसं देव ठेवील ना महाराज तसं राहावं लागेल. अजून सांगू, तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला आराम पाहिजे असेल तर काय करा. याच भजनामधले शब्द आहेत. चाहते आराम हो तो रोज ही सुबह शाम. आराम पाहिजे ना तुम्हाला, ऐका ना मग. चाहते आराम हो तो रोज ही सुबह शाम. काय करायला पाहिजे. सीताराम सीताराम कहना चाहिए, सीताराम सीताराम कहना चाहिए. जीवनामध्ये आराम मिळावा असं जर वाटत असेल तर काय म्हणावं लागेल. सीताराम सीताराम रामकृष्ण हरी विठ्ठल असं म्हणावं लागेल महाराज. त्याच्याशिवाय जीवनामध्ये आराम नाही मिळणार. अजून एक दोहा सांगतो ऐका, गोड आहे. शब्द जर कळले तर तुम्हाला आनंद येईल. अगर आराम की तलब है, यारे यारे लाना तोर, यारे यारे लाना तोर, जातीवंती नारी नर करावा विचार न लगे करावा विचार न लगे कातवला. यारे यारे लाना तोर, जातीवंती नारी नर करावा विचार न लगे बनाचे, करावा विचार न लगे बनाचे. अतिशय गोड. आमच्या भाऊन करता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. फार सुंदर खरंच ना महाराज. यारे यारे पुढचा शब्द प्रयोग ऐका ना महाराजांचा. याते भलते कुठल्याही जातीचे असू द्यात, या हो सकळास येथे कलियुगी उद्धार. याती कुळ माझे श्रीरंगा वाजोनी. हरिपाठ पाठ आहे सर्वांचा. जातवीत गोत कुडसीड पुढे भजे का त्वरित. वा, भजे खा नाही, ऐका ना, भजे का त्वरित भावनायुक्त. या सर्व महिला हरिपाठ करणार आहेत, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. फार सुंदर फार सुंदर. तुम्हा सर्वांच्या चरणावर माझं पण विनम्र अभिवादन. ऐका ना, तर जातपात ही वारकरी परंपरेने खऱ्या अर्थाने संपवली महाराज. पण जातपात अलीकडे तर आंतरजाती विवाह व्हायला लागलेत, त्याच्यामुळे जातीचं काही अस्तित्व राहिलं नाही. ऐका ना, जात काही राहिलीच नाही. मुद्दा मला तुम्हाला हा सांगायचा आहे की जात, ऐका ना, जरी गेलेली दिसत असली, ऐका, जात जरी गेलेली दिसत असली तरी तुम्ही सर्वांनी मला प्रामाणिकपणाने उत्तर द्या. जात खरंच गेलेली आहे? जात गेली? बोला ना, जात गेली का? जात या शब्दाची व्याख्या सांगू का एकाच वाक्यात? जात या शब्दाची व्याख्या अशी आहे, कशी आहे? जी मनातून कधीच नाही जात तिचंच नाव जात महाराज. विठ्ठल मग जगद्गुरु तुकोबर या अभंगामध्ये नेमकी कोणत्या जातीला धन्यता देत आहे तो? कोणती जात चांगली म्हणतात तुकोबर?
तर तुकोबराय म्हटले जे देवाला अनन्य भावाने शरण जातात त्यांची जात चांगली आहे, त्यांची जात उत्तम आहे. मग देवाला अनन्य भावाने शरण जाणाऱ्यांमध्ये नुसती माणसं थोडीच आहेत, पशुपशवाधिक पण देवाला अनन्य भावाने शरण गेलेत ना. बरोबर आहे ना सरजी? अनेक उदाहरणं आमच्या डोळ्यासमोर आहेत. तुम्हाला एक उदाहरण सांगू. जटायू नाव ऐकले? महाभारतामध्ये का पांडव प्रतापमध्ये? कुठे? बर रामायणामध्ये. जरा चेक केलं तुम्हाला, म्हटलं झोपले का काय बुवा असं. ऐका ना, असे प्रश्न असतात. आता ही शिक्षक मंडळी बरीच, ऐका ना, असे प्रश्न असतात. काय झालं हो, शाळेमध्ये इन्स्पेक्शनला आलेल्या साहेबांनी मुलांना प्रश्न विचारला. मुलांनो, धुळे ते चाळीसगाव 60 किलोमीटर, माझं वय काय? आता हा प्रश्न आहे का? धुळे ते चाळीसगाव 60 किलोमीटर, माझं वय काय? हुशार पोरांच्या मानाखाली गेले. पुरं म्हटले असा कुठे प्रश्न असतो का? गुरुजी सुद्धा म्हणायला लागले याला कोणी साहेब केलो? काय धुळे ते चाळीसगाव 60 किलोमीटर आणि माझं वय काय? पण शेवटच्या बेंचवर एका पोराने वरती बोट केला आणि त्यांनी सांगितलं साहेब मी सांगू का? आणि गुरुजींनी जेव्हा त्या पोराकडे बघितलं, गुरुजींनी डोक्याला हात लावला. गुरुजी म्हणे मरा म्हणे आता. का? कारण ज्या पोराने वरती बोट केलेला होता ना, ते पोरग 5 वर्षापासून त्याच वर्गात होतं. मास्तर वर्ग बदलाय देत पण ते बदलायने इतकं निष्ठावान होतं आणि त्यांनी वरती बोट केलेला. म्हटले आता काही खरं नाही. साहेब त्याच्याजवळ गेले. सांग बरं बाळ, धुळे ते चाळीसगाव 60 किलोमीटर, माझं वय काय? तो पोरगा म्हटलं साहेब तुमचं वय ना? हो बोल ना माझं वय. साहेब तुमचं वय ना? अरे हो राजा, सांग ना माझं वय काय? साहेब तुमचं वय ना 42 वर्ष आहे. आणि योग असा चांगला, त्या साहेबाचं वय 42च वर्ष होतं. साहेबांनी त्या पोराच्या डोक्यावरून हात फिरवला आणि पूर्ण वर्गात त्या पोराला म्हटले मला असं वाटतं पुरा वर्ग मग तू एकटाच हुशार जे. तो म्हणे एकदम बरोबर जे, त्याच्याशिवाय 5 वर्ष राहिलो का इथेच. हो, पण करे बाळा, या प्रश्नाचं उत्तर तू बरोबर दिलं, पण हे गणित कुठल्या पद्धतीने सोडवलं ती पद्धत मला नाही सांगितली. तो म्हटला साहेब आपली पद्धत एकदम सोपी आहे. म्हणे कसं काय? तुम्ही जेव्हा प्रश्न विचारला ना की धुळे ते चाळीसगाव 60 किलोमीटर, माझं वय काय, तेव्हाच मी अंदाज लावला की हा प्रश्न आपल्या पद्धतीने सोडवावा लागेल. खरंच ना. मग सांग ना सोडवला कसा? ते म्हटले साहेब मी असा सोडवला, माझ्यापेक्षा एक माझा मोठा भाऊ आहे घरी. म्हटले बरं, त्याचं वय 21 वर्ष आहे. म्हटले बरं, आणि तो डोक्याने हाफ मॅड आहे. आता मग मी असा अंदाज लावला की हाफ मॅडचं वय 21 वर्ष, तर फुल मॅडचं 21 दुने 42 वर्ष ना महाराज. पण तुम्ही छान उत्तर दिलंय. जटायू कोणत्या ग्रंथात आहे? तुमच्या तालुक्याला लागून तालुका तिकडचा मालेगाव तालुका. कुठल्या जिल्ह्यातला? मालेगाव तालुका कुठल्या जिल्ह्यात आहे? नाशिक जिल्ह्यातला शेवटचा तालुका तिकडचा, आपलं मुंबईच्या बाजूचा इगतपुरी तालुका. इगतपुरी तालुका सर्व तीर्थ टाकेत नावाचं गाव आहे. त्या गावाचं नाव नुसतं टाकेत आहे. सर्व तीर्थ शब्द त्याच्या पुढे लागलाय. मी जी घटना सांगणार आहे त्या घटनेनंतर. विठ्ठल ऐका काय घटना घडली. जटायू कुठल्या जातीत जन्माला आले? कुठल्या? गिधाड. रामचरितमानसमध्ये लिहिलंय गीध अधम खग आमिष भोगी, दीन गती जो जाचत योगी. गीध अधम खग आमिष भोगी, दीन गती जो जाचत योगी. राम सिया राम सिया राम जय सिया राम, सिया राम जय जय राम. जय राम सिया राम जय राम, राम सिया राम जय जय राम. गीध अधम खग, गोस्वामी तुलसीदासजींची भाषा आहे. जात गीध, अधम काय खाणारा,
आमिष भोगी म्हणजे काय खाणारा? मांसाहार करणारा. हो, त्या जातीत जन्माला आलेली जटायूजी, त्या जातीत जन्माला आले जटायूजी. तुम्हाला सांगू, जटायूजींची आणि दशरथाची मैत्री कशी सांगितली हा एक प्रसंग रात्री शनी मांडळाला सांगितला मी. विठ्ठल विठ्ठल ऐका ना, ऐका ना. हो, मुद्दा मला तुम्हाला हा सांगायचा आहे की रावण सीतेला पंचवटीतून उचललं रावणाने आणि पुष्पक विमानामध्ये बसून जेव्हा घेऊन जायला लागला ना, सीता माता ओरडायला लागल्या, हा राघव, हा रघुनंदन. आणि सीता मातेचं हे करुण क्रंदन गिधराज जटायूजींनी ऐकलं. गिधराज सुनिया रतबानी, रघुकुल तिलक नारी पहिचानी. ही तर रघुनंदनाची भार्या वैदेही. आणि उड्डाण केलं जटायूजींनी आणि रावणाबरोबर जटायूजींचं युद्ध झालं. नीट लक्ष द्या, ऐका. अगर आराम की तलब है तो एक काम कर, आ राम की शरण में और राम राम कर. हो, रामरायाच्या शरणांगतीशिवाय जीवनामध्ये आराम नाही मिळणार महाराज. हो, हे ऋतुचक्र असं चालूच राहणार आहे. मागच्या वर्षी 4 मेलाच पाऊस सुरू झाला होता, आहे का नाही? आज काय जून आहे? 20 जून आहे. मागच्या वर्षी 4 मे ते 28 मे धुवाधार पाऊस झाला ना महाराज. हो, धुवाधार पाऊस झाला. ज्या लोकांचं काही शेतामध्ये राहिलं होतं त्यांना आवरायची सुद्धा उसंत देवाने दिली नाही. कधी? मागच्या वर्षी. या वर्षी 20 जून आहे आज. विठ्ठल असंच आहे. म्हणून जाऊ द्या, आपण समाधानाने वागावं, देवाच्या इच्छेचा आदर करावा. ऐका ना, हरी इच्छा बलवान. काय सोपं आहे ते. विठ्ठल विठ्ठल. सर्वच गोष्टींमध्ये प्रभूची इच्छा मानावी आणि माणसाने जीवन यापना करावी. अतिशय गोडणीची अजून एक प्रसंग आठवला मला. प्रभूची इच्छा सर्वोपरी आहे. हो, प्रभूच्या इच्छेचा आदर करावा आणि आपलं जीवन यापन करावं. तुम्हाला सांगू, भक्ताने तरी प्रभूची इच्छा मानून साऱ्या गोष्टींना सहन केलं पाहिजे. हो, सहन केलं पाहिजे महाराज. तुम्हाला सर्वांना माहिती असलेला प्रसंग सांगतो. या निर्माण झालेल्या प्रसंगाची सामना करण्याची ताकद तुमच्यामध्ये यावी म्हणून ऐका. महाभारतामधला प्रसिद्ध प्रसंग आहे, सर्वांना माहिती आहे. चक्रव्यूहाचं भेदन करण्याचं ज्ञान अभिमन्यूला होतं, पण बाहेर पडायचं अभिमन्यूला माहिती नव्हतं. बरोबर बोललो मी? ते मध्ये शिरायचं पण त्याने कुठे ऐकलं होतं? आईच्या गर्भामध्ये ऐकलं होतं. म्हणून गर्भसंस्कार चांगले झाले पाहिजे. विठ्ठल विठ्ठल ऐका ना, त्याने चक्रव्यूहामध्ये शिरायचं आईच्या गर्भामध्ये ऐकलं होतं. हो, गर्भावर जर चांगले संस्कार झाले, हो, गर्भावस्थेमध्ये असताना गरोदर स्त्रियांनी जे वागल्यात, जे केलंय, जे पाहिलंय तशा पद्धतीचीच मुलं जन्माला येतात. हो, ही गोष्ट वाचल्यानंतर मला आता कळालं की लहान लहान मुलांना मोबाईल मधलं सर्व कसं काय कळतं. विठ्ठल विठ्ठल. खरंच नाही, अभिमन्यूची गोष्ट वाचल्यावर कळतं की आताचे पोरं मोबाईल मध्ये एवढी का हुशार आहेत. चला जाऊ द्या. मुद्दा हा आहे की अभिमन्यू चक्रव्यूहामध्ये गेला, चक्रव्यूहाचं भेदन झालं. केंद्रबिंदूच्या ठिकाणी आल्यानंतर कौरव पक्षातल्या साऱ्या वीरांनी सामूहिक हल्ला केला त्याच्यावर, सामूहिक हल्ला केला. आणि सांगू तुम्हाला, अभिमन्यू धारातीर्थी कोसळला, पांडव सैन्यामध्ये हाहाकार उडाला, अर्जुन धाय मोकळून रडायला लागला. हो, सर्व पांडव चिंताग्रस्त आहेत.
एकच गोष्ट तीनदा सांगायची काय गरज आहे? काय गरज आहे? हो, देवाची आता देवावर रडायची पाळी आहे. देवाने सांगितलं, सुभद्रे तुझा एकुलता एक मुलगा अभिमन्यू मेला, ज्याची बायको गरोदर आहे, उत्तरा, तू अभिमन्यू मेला, तरी तू रडत का नाही? मग रडली का नाही तू? अगं हा निरोप तर तुला सांगायला सर्व घाबरत होते. तू रडशील बुवा म्हणून, आकांत करशील, आक्रोश करशील, रडली का नाही तू? का रडली नाही? सुभद्रेने दिलेलं उत्तर घरी घेऊन जा. सारं कीर्तन लक्षात नाही राहिलं तरी चालेल. सुभद्रेचं उत्तर तुम्हाला जीवन जगण्याची प्रेरणा देईल. अजून सांगू, संकटामध्ये जीवन जगण्याची प्रेरणा देईल महाराज. हो, सुभद्रेने देवाला सांगितलं, देवा माझा एकुलता एक मुलगा मरावा, ही कोणाची इच्छा? तुझीच इच्छा ना? अरे आम्ही असं ऐकलंय, वृक्षाची आपण आले ज्याची सत्ता, राहिली अंता मग कोठे. झाडाचं पान सुद्धा देवा तुझ्या इच्छेशिवाय हालत नाही ना. ओ, इथे जगामध्ये जे काही होतं ते तुझ्याच इच्छेने होतं ना, तुझ्या इच्छेने. हा, वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझी आंबळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. किंवा गीतेमध्ये असं लिहिलंय, पिता अमस्य जगतो माता धाता पितामह. हो, पितामहस्य जगतो माता धाता पितामह. तू सर्व जगाचा पिता आहे. त्वमेव माताच पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव, त्वमेव सर्व मम देव देव. साऱ्या जगाचा तू पिता आहेस. हो, जगामध्ये प्रत्येक गोष्ट तुझ्या इच्छेने होते. मग तू देव माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. काय प्रश्न आहे सुभद्रे तुझा? अरे अभिमन्यू मरावा ही तुझीच इच्छा ना? देवाची मान खाली गेली महाराज अशी. हो, सुभद्रे पुढे देवानी खाली मान घातली. आज देवा तू मला सांग ना, मग तू माझा भाऊ आहे, तू जगाचा भलेच मालक आहे, पण आता सध्या तर नात्याने माझा भाऊ आहेस ना. मग देवा तुझी इच्छा पूर्ण झाली म्हणून मी आनंद व्यक्त करू, माझ्या भावाची इच्छा पूर्ण झाली म्हणून मी आनंद व्यक्त करू, का माझा एकुलता एक मुलगा मेला म्हणून दुःख करू? काय करू मी? तूच सांग ना, सांग ना मला काय करू? तुझी इच्छा पूर्ण झाली म्हणून मी आनंदाने नाचू, का माझा एकुलता एक मुलगा मेला म्हणून मी दुःख करू? देव निरुत्तर झाला महाराज. देवाला काही बोलता नाही आलं. सुभद्रेने तिच्या या जीवनातून तुम्हाला मला ही शिक्षा दिलेली आहे की जीवनामध्ये कसलाही प्रसंग आला तरी तो प्रसंग प्रभूची इच्छा म्हणून सात्विक माणसाने स्वीकारायला पाहिजे महाराज. पाहिजे, हो पाहिजे, तो स्वीकारायला पाहिजे. आणि म्हणून काहीसं थोडंसं विक्षिप्त वातावरण आहे म्हणून बोललो मी. विठ्ठल चला जाऊ द्या. अभंग तुकोबारायांचं अत्यंत गोड आणि चिंतनीय आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय एका विशिष्ट जातीला धन्यता देत आहेत. कोणत्या जातीला तुकोबाराय धन्यता देत आहेत? तुकोबाराय म्हणतात, जी जात देवाला अनन्य भावाने शरण जाते ती जात धन्य आहे, ती जात धन्य आहे. मग देवाला जे अनन्य भावाने शरण जातात ते कुठल्याही जातीची असू द्यात. खरं तर जातपात आता आपण काही मानत नाही. जात पहिली संपवली वारकरी संप्रदायाने. या रे लाल या रे लान चोर, याती भलते नारी नर, याते भलते नारे नर, करावा विचार, करावा विचार, लगे दिल
आता आणि तुंबळ युद्ध दोघांचं झालं. त्या युद्धामध्ये रावणाने आपलं कृपान नावाचं शस्त्र काढलं आणि जटायूजींचे दोन्ही पंख छाटले आणि पुन्हा सीतेला विमानामध्ये बसून दक्षिण दिशेला रावण निघून गेला. हो, इकडे रामाने हरिण मारलं. ते हरिण नव्हतं, कोण होता? मारीच मामा होता. आणि त्याला मारून जेव्हा अर्ध्या रस्त्यात आले तर इकडनं लक्ष्मण येताना रामरायला भेटला. हो, रामाने सांगितलं, लक्ष्मणा, सीतेच्या संरक्षणाची जबाबदारी तुझ्यावर होती ना? म्हटले हो. अरे मग तिला एकटीला सोडून का आलास? का आलास? लक्ष्मणाने सांगितलं, प्रभू, आईसाहेब ज्याला कटू वचन मला बोलल्या, जे बोलायला नको होतं ते बोलल्या. तुम्हाला साऱ्यांना माहिती आहे, सांगत नाही. हो, ते बोलल्या. नाईलाज झाला माझा. लक्ष्मणा कन्फर्म सांगतो, काय, सीता आता आश्रमामध्ये मिळणार नाही. अरे हे दंडकारण्य, इथे दिवसा राक्षस फिरतात. मला पूर्ण माहिती आहे सीता आश्रमामध्ये नाही. आणि दोघं जण जेव्हा आश्रमामध्ये आले आणि सीता माता विरहित कुटिया जेव्हा बघितली, प्रभू तर रडायलाच लागले महाराज. सीतेला कोणीतरी चोरून नेलं कन्फर्म झालं. दोघं जण सीतेच्या अन्वेषणाकरता निघाले. प्रभू सीता मातेला शोधत आहेत. तुम्हाला सांगू, गुणकानी जानकी सीता. सीता मातेचा एक एक गुण रामरायाला आठवायला लागला. काय म्हणतं, किती प्रेम असावं बायकोवर माणसाचं. रामायण वाचा. विठ्ठल विठ्ठल ऐका ना, हे गुणखानी जानकी सीता. माझी सीता म्हणजे गुणांची खान आहे. कुठेच ग तू, कुठेच ग तू. कोणाकोणाला विचारतात प्रभू, ऐका ना. हे खग मृग हे मधुकर श्रेणी, तुम देखी सीता मृगनयनी. कोणाकोणाला विचारलं, हे खग हे मृग हे मधुकर श्रेणी, तुम देखी सीता मृगनयनी. सीतेला बघितलं तुम्ही? सांगा ना, सांगा ना, कुठे माझी सीता? आणि प्रभू असं सीतेला शोधत शोधत ते इगतपुरी तालुक्यातल्या टाकेतला गेले आणि तिथे रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेला जटायूजींचा देह भजन चाललं होतं. भजन रामरायाच्या कानावर पडलं आणि रामरायाने लक्ष्मणाला सांगितलं, लखन, हा भगवान कोणीतरी भजन करतोय बघ माझं. आणि सांगू महाराज तुम्हाला, जाऊन बघितलं तर जटायूजींचा देह रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेला. प्रभू इतके विकल झाले. कोणाला बघून? कुठली जात? गिधाड. हो, इतके विकल झाले, इतके विकल झाले. प्रभू पटकन मांडी घालून बसले आणि रक्ताने माखलेला जटायूजींचा देह उचलला आणि आपल्या मांडीवर घेतला आणि जटायूजींवर प्रभू प्रेम करायला लागले आणि इकडे तिकडे बघायला लागले. अरे लक्ष्मणा, कोणी जटायूकाकांचे पंख छाटले रे? कोण्या दृष्टाने हे असं कृत्य केलं? रडायला लागले. प्रभूच्या एका एका डोळ्याला दोन दोन धारा आहेत महाराज. गोस्वामी तुळशीदासजींचा गीतावली नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यात हा प्रसंग गोस्वामी तुळशीदासजींनी फार छान लिहिला आहे. तुम्हाला भजन सांगतो त्यातलं एक. राघव गीध गोद करिलीनो. शब्द कळाले तुम्हाला? वा वा वा, ऐका मग नीट ऐका. राघव गीध गोद करिलीनो. आणि काय केलं? नयन सरोज पखारे नयन सरोज पखारे मानो अर्ध जल दीनो.
राघव गीध गोद करिलीन हो. रामरायच्या एका एका डोळ्याला दोन दोन दार आहेत. प्रभूने जटाई काकांचा देव उचलून मांडीवर घेतला. लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मण बघ रे, खूप रक्तस्राव जटाई काकांच्या अंगातून झालाय, त्याच्यामुळे जटाई काका बेशुद्ध झालेत. कोणी मारलं असेल जटाई काकांना? काय शत्रुत्व असेल? प्रभू इतके विकल झाले, इतके विकल झाले. रक्ताने माखलेला तो देह, त्या देहाला वरती लागलेला काडी कचरा, त्याच्यावर जेव्हा प्रभूंचं लक्ष गेलं, प्रभूंनी आपल्या जटा सोडल्या महाराज. हो, प्रभूंनी आपल्या जटा सोडल्या आणि आपल्या जटांद्वारा जटाजींच्या अंगावरचा कचरा झाडायला लागले. प्रभूंच्या एका एका डोळ्याला दोन दोन धार आहेत. आपल्या बायकोला कोणीतरी चोरून नेलं, हे प्रभू विसरले महाराज, विसरले. कोणाचं दुःख बघून? काय प्रभू आहे हो. जटाजींचं दुःख बघून प्रभू विसरले. लक्ष्मणाकडे शास्त्रूपूर्ण नयनांनी बघितलं आणि लक्ष्मणाला सांगितलं, लखन खूप वेदना मला वाटतं जटाई काकांना होत आहेत रे. तुला एखादी वनौषधी माहिती असेल चांगली तर घेऊन ये ना, जा आपण जटाई काकांच्या जखमांना लावू. लक्ष्मणाने हात जोडले आणि सांगितलं, प्रभू जगातलं सारं दुःख दूर करणारी औषधी म्हणजे तुमचा वरदहस्त आहे. तो जटाईजींच्या अंगावरून असा एकदा फिरवा ना, एकदा फिरवा, जटाई काकांना बरं वाटेल. आणि सज्जन हो, ऐका ना, रामरायनी आपला हस्त कमल वरदहस्त जटाईजींच्या अंगावरून असा एकदा फिरवला. जटाईजींना खूप बरं वाटलं, शरीरामध्ये चेतना निर्माण झाली. हो, आणि जटाईजींनी आपले डोळे उघडले आणि डोळे उघडून स्वतःला कोणाच्या मांडीवर बघितलं? रामरायाच्या. आता रामरायाला आनंद वाटला जटाईजींनी डोळे उघडल्यावर. रामरायाचं रडणं थांबलं आणि जटाईजींचं रडणं सुरू झालं. प्रभूने विचारलं, जटाई काका कोणी तुमची ही अवस्था केली? जटाईजींनी उत्तर दिलंय, रामचरितमानस ऐका. नाथ दशानन यगती किनी. वा ताई खल जनक सुतारिलीनी. नाथ दशानन यगती किनी. हो, दशानन रावणाने ही माझी अवस्था केलेली आहे आणि तो सीतामातेला घेऊन दक्षिण दिशेला घेऊन गेला आहे. प्रभू गदगद झाले, जटाईजींना उचललं आणि हृदयाला लावलं. जटाई काका, सीता रावण घेऊन गेला. रावणाला सीतेला घेऊन जाताना या जंगलामध्ये तुम्ही एकट्यानेच बघितलं का फक्त? हा, किती लोकांनी बघितलं? कोणी गेलं नाही सीतेला सोडवायला. तुम्ही कशाला प्राणावर संकट ओढून घेतलं? जटाई काका म्हटले, प्रभू सीता माझी मुलगी आहे. तुमच्या ध्यानात आलं का? काय काळ होता महाराज, काय काळ होता. या भारतवर्षामध्ये एखाद्या स्त्रीच्या आबरूवर जर एखाद्या द्रष्टाने हात घातला तर या जगातले माणसं विरोध करतील, कौतुक नाही, या भारतातले पशु पक्षी विरोध करत होते महाराज. पशु पक्षी त्या द्रष्टाचा विरोध करत होते. आणि मग जटाईजींना सांगितलं, जटाई काका काय देऊ तुम्हाला? पुन्हा निरोगी करू. मी जेवढे वर्ष अयोध्येमध्ये राज्य करणार आहे तेवढे वर्षाचं आयुष्य देऊ, नंतर सोबत वैकुंठाला जाऊ. जटाईजी रामरायाच्या मांडीवर आहेत आणि प्रभूकडे असं वरती बघितलं आणि जटाईजी हळूच म्हटले, प्रभू काय देताय मला? तुम्ही अगोदर मला हे सांगा, काय मिळालं नाही आज मला? आहे का नाही? अरे 2 मिनिटात मी मरणार आहे. किती मिनिटात मरणार आहे? 2 मिनिटात मरणार आहे. आणि मी कोणाच्या मांडीवर आहे? तुमच्या मांडीवर आहे. प्रभू रागवू नका माझ्यावर, पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. रामाला विचारले जटाईजींनी. प्रभू म्हटले, काय प्रश्न आहे तुमचा? हे सौभाग्य तुमच्या बापाला तरी लाभलं का?
खरंच ना महाराज. मरताना मी तुमच्या मांडीवर मरणार आहे हे सौभाग्य तुमच्या बापाला तरी लाभलं का? प्रभू गदगद झाले. अविरल भक्तीचं वरदान जटायूजींना दिलं महाराज. हो, जटायूजींना अविरल भक्तीचं वरदान दिलं. जटायूजींची प्राणज्योत मालवली. एकच वाक्य सांगतो, प्रभूने स्वतः चिता रचली. कोणाकरता? हो, बाण घेतला आणि बाण धनुष्याला लावला आणि जमिनीमध्ये बाण मारला. जगातली सारी तीर्थ तिथे प्रगट झाले. त्याला सर्व तीर्थ म्हणतात. हो, सर्व तीर्थ तिथे प्रगट झाले. गेलात का तिथं स्नान करून या. हो, सर्व तीर्थ प्रगट झाले आणि त्या सर्व तीर्थांचं स्नान जटायूजींना घातलं आणि जटायूजींचा पावन देह स्वतः प्रभूंनी चितेवर ठेवला आणि स्वतः प्रभूंनी त्याला मंत्राग्नी दिला. कोणाच्या देहाला? जटायूजींच्या देहाला. राजा दशरथाला पण हे सौभाग्य मिळालं नाही. ते सौभाग्य जटायूजींना मिळालं. कुठली जात त्यांची? गीध, आधम, खग. हो, गिधाड जाती जन्माला आली जटायू. पण ऐका ना महाराज, देवाची अनन्य भावाने शरणागती केली. हनुमंतराय कोणत्या जाती जन्माला आले? पण आमचे तुकोबर आहे त्यांना शरण आहेत ना. शरण शरण हनुमंत, शरण शरण हनुमंत, शरण शरण हनुमंत, शरण शरण हनुमंत. रामदूत रामदूत काय भक्तीच्या गावाला, काय भक्तीच्या गावाला. शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता, तुम्हालो रामदूता. काय भक्तीच्या गावाला, काय भक्तीच्या वाटा वाटा. जगद्गुरु तुकोबाराई शरण आहेत. कोणाला? हनुमंताला. कुठली जात आहे त्यांची? प्रातले जो नाम हमारा. हनुमंतराय स्वतः बिभीषणाला सांगतात, ए बिभीषणा, माझी जात इतकी खालच्या दर्जाची आहे, सकाळी सकाळी उठून जर माकडाचं एखाद्याने नाव घेतलं तर त्याला दिवसभर जेवायला भेटत नाही. हो, हा आमच्या जातीचा प्रताप. हनुमंतराय सांगतात बिभीषणाला, हा माझ्या जातीचा प्रताप. हो, पण काय महाराज, प्रभूंची अनन्य भावाने शरण केली. प्रभूंनी जवळ केलं. राम दुआरे तुम रखवारे, हो तना आज्ञा बिनु पैसा बिनु पैसा रे. हनुमंतरायांची जात उत्तम ठरली. अजून सांगू, गरुड पक्षी कुळात जन्माला आला, पण देवाची सेवा केली. देवाला अनन्य भावाने शरण गेला. त्या गरुडाची पण जात उत्तम ठरली ना महाराज. आमचे तुकोबाराई गरुडाचे पाय धरतात ना. गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, गरुडाचे पायी. हे विवेला वेळा डोई, वेळा वेळा डोई, हे विवेला वेळा डोई, हे आला वातो हरी, आला वातो हरी, आला वातो हरी, मदतीनाचे उतरी. हो, गरुड पक्षी कुळात जन्माला आला, पण देवाला अनन्य भावाने शरण गेला. त्याची जात उत्तम ठरली. अजून सांगू, शेवटचं उदाहरण सांगतो. शेष कोणत्या जाती जन्माला आला? सर्प जातीत. साप कसा चालतो? वाकडा तिकडा. अगदी बरोबर बोललात. साप कसा चालतो? वाकडा तिकडा. मग वाकडा तिकडा कोण चालतो? सापच चालतो ना. खरंच ऐका नाही, ऐका ना, गंमत सांगू. त्या वाकड्या तिकड्या चालणाऱ्या सापाला तुमच्यासारख्या हुशार माणसाने अडवला. कोणाला? सापाला. त्याला सांगितलं थांब रे. साप थांबला. त्या माणसाने विचारलं, का रे असा वाकडा तिकडा का बरं चालतो रे तू? देवाने किती चांगली त्वचा दिली तुला. सापाची स्किन फार सुंदर आहे. हो, तस्करी होती त्याच्या स्किनची.
ऐका ना, हो एवढी चांगली त्वचा दिली देवाने तुला, तू असं वाकडा तिकडा का बरं चालतो रे? कोणाला विचारलं? सापाला. त्या सापाला राग आला. तो साप म्हणे, हो का बर मी चालसू म्हणे, पुरी भाऊबंदकी अशी चालच म्हणे. कशी? हा, तो माणूस म्हणे, हो हो चालत जाना म्हणे. मग सापण नाटका लोके चांगलं तोंड बिठी असतच ना तुमणार म्हणे. ऐका नाही, मुद्दा मला तुम्हाला हा सांगायचा आहे की शेष सर्पजातीत जन्माला आला, देवाला अनन्य भावाने शरण गेला, त्याची जात उत्तम ठरली. तुकोबराय म्हटले, तुम्ही कुठल्याही जातीत जन्माला आलेली असू द्यात, पण जे देवाला अनन्य भावाने शरण जातात त्यांची जात उत्तम आहे. अभंगाचं पहिलं चरण आहे. उत्तम तयात उत्तम तयात उत्तम तयात उत्तम तयात उत्तम तयाती उत्तम तयाती देवाच्या अनन्यगाते देवाच्या अनन्यगाते देवाच्या अनन्यगाते नाही तुझा ठाव नाही तुझा ठाव नाही तुझा ठाव गोड म्हटले आमच्या नामदेव महाराजांनी, फार सुंदर. महाराज म्हटले, उत्तम त्या याती, ती जात उत्तम आहे. कुठली? जे देवाला अनन्य भावाने शरण. तुम्हाला सांगू, शरणांगताचं देव काहीच बघत नाही. हो, या बाकीच्या गोष्टींशी तर देवाला काही घेणं देणं नाही. 10 गोष्टी देव बघत नाही. किती? मोजा. जाती पाती कुल धर्म बडाई, धन बल परिजन गुण चतुराई. या 10 गोष्टींशी देवाला काही घेणं देणं नाही. तुम्ही कुणीही असा, कसेही असा, फक्त त्याचे शरणांगत असा. विठ्ठल तुम्हाला सांगू, देव काहीच नाही बघत महाराज. एक गोड श्लोक आठवला मला. व्याधस्य आचरणम ध्रुवस्य च वयो विद्या गजेंद्रस्य का कुब्जाया किम नाम रूपाधिकम किम तत्सुदाम नो धनम. का जातिर्विदुरस्य यादवपते रुग्रस्य किं पौरुषम भक्त्या तुष्यति केवलम न च गुणैर भक्ती प्रियो माधव. ऐका, भक्त्या तुष्यति केवलम न च गुणैर भक्ती प्रियो माधव. देव फक्त भक्ती बघतो, देव बाकीचं काही बघत नाही. या श्लोकामध्ये असं म्हटलंय, व्याधस्य आचरणम. व्याधाचं काय आचरण होतं? देवाने त्याला सद्गती दिली. ध्रुवस्य च वयो. ध्रुवाचं वय होतं का? आमचे महाराज म्हणतात 5 वर्षाचे ध्रुव बाळताने. किती वर्षाचा होता? 5च वर्षाचा. काय ध्रुव महाराज तो? हो, 5च वर्षाचा होता.
विद्या गजेंद्रस्य का. गजेंद्राला काय विद्या येत होती? शिकलेला होता, त्याला देवाचं नाव सुद्धा माहिती नव्हतं. असेल जो कोणी आहे का नको, त्याला देवाचं नाव तरी माहिती होतं का? हा? विद्या गजेंद्रस्य का कुब्जाया किम नाम रूप अधिकम. कुब्जा, नीट ऐका, कुब्जा ती तर सरळ नव्हतीच. कोण? कुब्जा. पण तिचं नाव तरी सरळ आहे का? हा, तिचं नाव तरी सरळ आहे. हा? किम नाम रूप अधिकम किम तत् सुदामनो धनम. सुदामाजवळ काय धन होतं? किम तत् सुदामनो धनम. शास्त्राने तुम्हाला मला प्रश्न विचारलाय. काय प्रश्न आहे शास्त्राचा? ऐका, विचारलंय आम्हाला. का जातिर्विदुरस. दासीच्या पोटी जन्माला आला म्हणून दासीपुत्र म्हणता येईल, पण विदुर काकाची जात काय होती? काय जात आहे? शास्त्राने विचारले. का जातिर्विदुरस्य यादवपते रुग्रस्य किम पौरुषम. उग्रसेनाकडे काही बल होतं, पौरुषत्व होतं का काही त्याच्याकडे? त्याला तर त्याच्या पोटच्या पोरांनी जेलमध्ये टाकला होता. कोण? उग्रसेन. हो, पण देवाने काहीच नाही बघितलं बरं. भक्त्या तुष्यति केवलम नच गुणैर भक्ती प्रियो माधव. देव फक्त भक्ती बघतो महाराज, देव दुसरं काही बघत नाही. फक्त अट एकच आहे, देवा शरण अनन्य भावाने त्याला शरण जाणं एवढीच अट आहे. विठ्ठल विठ्ठल अनन्यचेता सततम योमाम स्मरती नित्यशः. भगवान परमात्मा गीतेमध्ये म्हणतात, अर्जुना, जो अनन्य भावाने माझं स्मरण करतो, अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. ज्ञानोबांनी केवढं छान लिहिलंय हो. ज्ञानोबांची ओवी सांगतोय का? ज्ञानोबांची ओवी म्हणजे देवाचंच मनोगत आहे. काय म्हणतो देवा? ऐका ना, ज्ञानोबांच्या शब्दातून. जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणांगता शरण्य मिची एकू. फक्त देवाला अनन्य भावाने शरण जा, देव काही बघत नाही. तुकोबराय म्हटले, मग जे देवाला अनन्य भावाने शरण जातात त्यांची जात उत्तम ठरतोय. तुम्हाला एक रोहिदास महाराजांचा दुहा सांगू. रोहिदास महाराज कुठल्या जातीमध्ये जन्माला आले? हो, त्यांचे शब्द सांगतो. रोहिदास महाराजांचे शब्द नीट ऐका. जाती भी ओछी कर्म भी ओछा ओछा कसब हमार. विनय आहे. रोहिदास महाराज म्हणतात, देवा माझी जात पण निम्न दर्जाची, माझं कर्म पण निम्न दर्जाचंच आहे. जाती भी ओछी हो कर्म भी ओछा ओछा कसब हमार. पण करे देवा, मी फक्त तुझ्या चरणाचा आश्रय केला, मी फक्त तुझ्या चरणाचा आश्रय केला. काय चमत्कार झाला. नीच से प्रभु ऊंच कियो है कहे रईदास चमार. हो, नुसतं फक्त तुझ्या चरणाचा आश्रय केला, त्याचा परिणाम काय झाला. नीच से प्रभु ऊंच कियो है. हो, फक्त तुम्ही देवाला अनन्य भावाने शरण जा. हो, उत्तम त्या याती
त्यांची जात उत्तम ठरते. महाराज म्हटले अजून ऐका ना, ऐका. त्यांची जात उत्तम ठरते म्हणूनच ती जात नाही उत्तम ठरत. त्यांच्या ठिकाणी उत्तम, मध्यम, कनिष्ठ कुठल्याच प्रकारचा भाव राहत नाही. अभंगाचं दुसरं चरण आहे. नाही दुधाचा नाही दुधाचा नाही दुधाचा नाही दुधाचा नाही दुधाचा नाही दुधाचा उत्तम मध्यम कनिष्ठ भाव उत्तम मध्यम कनिष्ठ भाव नाही उत्तम मध्यम उत्तम मध्यम कनिष्ठ भाव नाही विठोबा रघुमाई गोपार कुमाई गोपार कुमार 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 देवाला अनन्य भावाने शरण गेल्यानंतर नाही दुजा ठाव काय काय काही उत्तम मध्यम भाव उत्तम मध्यम कनिष्ठ कुठल्याच प्रकारचा भाव त्यांच्या ठिकाणी राहत नाही. आपण सर्वजण यज्ञ करतो, ऐका ना. तसं तर धर्मशास्त्र असं म्हणतं घरामध्ये यज्ञ झाला पाहिजे, प्रत्येक घरामध्ये हो झाला पाहिजे. हो, आहुत्या दिल्या गेल्या पाहिजे, पितरांच्या नावाने असेल, देवतांच्या नावाने असेल. आम्ही करत नाही का? त्यातलं ज्ञान नाही आम्हाला. विठ्ठल विठ्ठल ऐका ना, ऐका. हो, मग यज्ञामध्ये विविध प्रकारच्या समिधा असतात, म्हणजे वेगळ्या वेगळ्या जातीची लाकडं असतात, वेगळ्या वेगळ्या झाडांची. मग त्या प्रत्येक लाकडाची म्हणजे त्या प्रत्येक समिधेची जात कुठपर्यंत? जोपर्यंत अग्नीमध्ये जात नाही. एकदा अग्नीमध्ये साऱ्या गेल्यात की मग ओळखतात का हे लिंबाचं आहे, हे आंब्याचं आहे, हे चंदनाचं आहे, असं जमतं तिथे? नाही जमत ना महाराज. तसंच आहे, काही उत्तम मध्यम भाव, प्रत्येक गोष्टीमध्ये उत्तम मध्यम कनिष्ठ भाव आहे. ज्ञानोबांची एक ओवी सांगू का? याचे नामे ही अनाने अनारिसे वर्तने वेश ही सिनाने अवघियांचे. ऐका ना, आपण एवढी माणसं आहोत इथे, माणसं कमी आहेत जरा, महिला मंडळ जास्त आहे जरा. हो, खरंच महिलांची गर्दी चांगली आहे. करमूरमध्ये कधी पण कीर्तनाला आलं तर गर्दी जास्त कोणाची असते? महिलांचीच असते. खरंच सध्या महाराष्ट्रामध्ये जर कोण कामाच्या असतील तर त्या फक्त महिलाच आहेत. हे नुसतं मलाच कळालं असं नाही, हे महाराष्ट्र राज्य सरकारला सुद्धा कळालं महाराज. खरंच ना, हे महाराष्ट्र राज्य सरकारला सुद्धा कळालं. म्हणून सरकारने लाडका भाऊ सुरू नाही केला, कारण
सरकारला माहिती बायाच कामाचे आहेत बुवा. विठ्ठल ऐका ना, मुद्दा हा आहे की उत्तम मध्यम कनिष्ठ भाव राहत नाव एकच आहे का वेगळं वेगळं आहे? वेगळं वेगळं आहे. बरं, तुमची माझी सर्वांची वेशभूषा सारखीच आहे का वेगळी वेगळी आहे? वेगळी वेगळी आहे. बरं, आपला स्वभाव सर्वांचा सारखाच आहे का वेगळा वेगळा आहे? वेगळा वेगळा आहे. बरं, तुमचं माझं जाऊ दे, आपली आज भेट झाली. एका आईच्या पोटी जन्माला आलेले दोन सख्खे भाऊ, त्यांचा तरी स्वभाव सारखा राहतो. बरं, ते पण जाऊ द्या. एकाच वेळी आईच्या कुशीत सोबत वाढलेले दोन मुलं, काय म्हणतात त्याला? जुळं आहे का नको? हा, काय जुडवा हिंदी से माहिती आहे का ना? आपण मराठीमध्ये त्याला जुळच म्हणतो. आता ते दोन जुळे मुलं, त्या दोघांचा तरी स्वभाव सारखा असतो? नाही ना महाराज. सोबत आईच्या कुशीत वाढले, हो, 2-5 मिनिटाच्या फरकाने जन्म झाला, पण तरी दोघांचा स्वभाव. तुम्हाला सांगू, एक मला घरी घेऊन गेला, इतका विनम्र होता. पायावर डोकं ठेवलं, ते म्हटले, बाबा हो, मागच्या वर्षी तुमची तारीख बसली नाही, तब्बल 1 वर्ष तुमची माझी भेट लेट झाली. त्याला म्हटलं, हो हो, काही हरकत नाही. बरं, तुम्ही चहा घेता का दूध घेता? त्याला म्हटलं, ॲसिडिटीमुळे चहा बंद केला आहे, हो, काळा मसाला बंद केला आहे, बऱ्याच गोष्टी बंद कराव्या लागतात, शरीर येते आता, हो, त्याला काही इलाज नाही महाराज. हो, तर मग ठीक आहे म्हटलं, काही हरकत नाही, ॲसिडिटीमुळे चहा बंद केला आहे. मग तो म्हटला, दूध घेता का? त्याला म्हटलं, हां दूध घेईल मी. हो, लगेच पुढेपर्यंत गेला, पुन्हा फिरून आला, बाबा दुधात हळद टाकायची का थोडीशी? त्याला म्हटलं, हो टाका टाका टाका. हो, अजून गेला, अजून फिरून आला, साखर टाकू का गुळ टाकायला लावू? त्याला म्हटलं, जसं जमेल तसं. इतका विनम्र, इतका लवचिक की त्याच्याकडे बघून आवाज झालो मी, काय विनम्र माणूस आहे म्हटला. हो, आणि त्याचा सक्का लहान भाऊ आला, त्या माणसाचा सक्का लहान भाऊ जवळ आला. त्यांनी माझ्या पाया बिया तर काही पडलाच नाही, पण माझ्या समोर उभा राहिला आणि खालून वरपर्यंत असा बघायला लागला माझ्याकडे, वरून पुन्हा खाली असा माझ्याकडे बघायला लागल्यावर मी पण विचारामध्ये पडलो. अजून एक पाऊल जवळ आला, पाया बिया पडायचं लांबच, तिथूनच मोठ्याने विचारलं त्यांनी मला, तू का कीर्तनकार बाबा शेर म्हणे? तेल म्हणता, आर हो, तू बोलता उग्राधीश राहणार आहे. अनारी से वर्तने, प्रत्येकाचं वागणं वेगळं वेगळं आहे. पण एकदा देवाला अनन्य भावाने शरण गेल्यानंतर उत्तम मध्यम कनिष्ठ कुठल्याच प्रकारचा भाव राहत नाही. महाराज म्हटले, उमटती ठसे, शेवटचं म्हणा आता, ब्रह्मप्राप्ती अंगी दिसे, लगेच म्हणा, उमटती ठसे ब्रह्मप्राप्ती अंगी दिसे. ब्रह्मप्राप्ती त्यांच्या अंगी बांधलेली दिसते. आणि असे जे अनन्य भावाने शरण गेलेले भक्त, त्यांच्यामध्ये 2 गुण प्रामुख्याने बघायला मिळतात. एक भाविकपणा म्हणजे श्रद्धा, आणि दुसरा म्हणजे विश्वास. या दोन्ही गुणांनी युक्त असलेल्या भक्तांच्या चरणावर माझं वंदन आहे. असं अभंगाचं शेवटचं चरण आहे. भाविक विश्वासी, भाविक विश्वासी, टाळ वाजवा. भाविक विश्वासी, भाविक विश्वासी, भाविक विश्वासी, भाविक विश्वासी, भाविक विश्वासी, भाविक विश्वासी. तुका मने नमन त्यासे, तुका मने नमन त्यासे, नाही तुझा टाव, नाही तुझा टाव, नाही तुझा टाव, नाही तुझा टाव. तुका मने नमन त्यासी, तुका मने नमन त्यासी, नाही तुझा ठाव, नाही तुझा नाही तुझा ठाव, नाही तुझा ठाव.
मध्यम काही उत्तम मध्यम भाव 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 काही उत्तम भाव काही उत्तम मध्यम भाव काय उत्तम मध्यम भाव नाही तुझा टाव नाही तुझा टाव नाही तुझा टाव नाही तुझा अतिशय सुंदर, अतिशय गोड. खरं तर आमच्या या सर्व मंडळी करता आणि साऊंड सिस्टीम करता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. फार सुंदर, फार सुंदर. महाराज म्हटले ऐका ना, भाविक विश्वासी तुका म्हणे नमन. त्यासी शेवटच्या चरणामध्ये 2 शब्द महत्त्वाचे आहेत, भाविक आणि दुसरा आहे विश्वासी. देवावर श्रद्धा असणं जेवढं महत्त्वाचं आहे ना, तेवढाच देवावर विश्वास असणं सुद्धा महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये 4 वर्ग मी सांगतो. काही भाविक आहेत पण विश्वासू, काही विश्वासू आहेत पण भाविक, काही भाविकही आहेत आणि विश्वासू सुद्धा आहेत. आणि 4था वर्ग आहे, काही भाविकही नाहीत आणि विश्वासू सुद्धा. नुसता नामनिर्देश करतो आहे का. भाविक आहे पण विश्वासू नाही. रावण भाविक आहे, त्याच्या इतका भाविक कोण आहे. निस्सीम भक्त आहे. कोणाचा? महादेवाचा. हो, काय स्तोत्र लिहिलंय ना त्यांनी, कठीण आहे महाराज, वाचायला सुद्धा आम्हाला अवघड जात आहे ना. मुद्दा मला तुम्हाला हा सांगायचा आहे, इतका भाविक आहे पण विश्वासू नाही. दुसरा दुर्योधन विश्वासू आहे, भाविक नाही. आता सुंदर मोठं चरित्र आहे. चला, मला तिसऱ्या याच्यावर जास्त थोडासा जोर द्यायचा आहे. तिसरा मुद्दा, भाविकही आहे आणि विश्वासू सुद्धा आहे. शबरी माता भाविक पण आहे, विश्वासू पण आहे. प्राणायाम परायण होऊन मतंग जेव्हा देहत्याग करायला लागले ना, कुणीतरी ब्रह्मचार्याने जाऊन शबरीच्या कुटियामध्ये सांगितलं, शबरी गुरुदेव जा रहे. शबरीने ऐकलं, गुरुदेव जा रहे. शबरी पळत आली, गुरुदेवांच्या पायावर डोकं ठेवलं आणि सांगितलं, गुरुदेव आप जा रहे हो. हाँ बेटा. शबरी ने सांगितलं, गुरुदेव आप चले जाओगे तो वापस कब आओगे. गुरुजी ने सांगितलं, अरे बेटा वहां जाने के बाद फिर आना कैसा. यत गत्वा न निवर्तन्ते. तद्धाम परम. तिकडे गेल्यावर परत येता येत. आत्ता शबरीला कळालं की गुरुजी कायम स्वरूपी चाललेले आहेत. आणि मग शबरीच्या डोळ्यामध्ये आसव गोळा झाले महाराज. शबरीने गुरुजींचे पाय धरले, सांगितलं, गुरुदेव आप चले जाओगे तो मैं क्या करूंगी. मतंगांनी शबरीच्या डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं, बेटा
तुम्हें राम राम तो आता है ना? हाँ गुरुदेव, तुम खाली राम राम करो, खाली राम राम करो. शबरीने गुरुजींना सांगितलं, गुरुजी राम राम तो मैं कर लूंगी, लेकिन उस राम जी को ढूंढने के लिए मैं कहाँ जाऊंगी? मतंगांनी शबरीच्या डोक्यावर हात ठेवला आणि शबरीला सांगितलं, बेटा तुम खाली राम राम करो, राम जी को ढूंढने के लिए तुम्हें जाने की जरूरत नहीं, एक दिन स्वयं राम जी तुम्हें ढूंढते हुए यहां तक चले आएंगे. स्वतः प्रभू तुला शोधत शोधत इथे येईल. आणि तुम्हाला सांगू, निघून गेले मतंग. प्राणायामने देहत्याग करून दिला. शबरीनी पद्मपुराणाच्या मान्यतेनुसार 10,000 वर्ष रामरायाची वाट बघितली. किती वर्ष? हा, प्रदीर्घकालीन प्रतीक्षा आहे. आणि तुम्हाला सांगू, जीवनामध्ये देव प्रतीक्षेनेच भेटतो, परीक्षेने नाही. काही काही देवाची परीक्षा घ्यायला लागले तुम्हाला. हो, परीक्षेने देव नाही भेटत. काही काही म्हातारे, पण मी पण लहानपणी ऐकलेलं आहे, काय आमची आजी बी म्हणायची ना, जगले पावना तो खोटा. विठ्ठल चला जाऊ द्या. देव परीक्षेने नाही भेटत, प्रतीक्षेने भेटतो. पंपा सरोवर परिसरामध्ये ऐका ना, जेव्हा प्रभूंचं लक्ष्मणाबरोबर आगमन झालं, त्या परिसरामध्ये राहणारे ऋषी मुनी सिद्ध संत, अमलात्मा विमलात्मा कपिंद्र ज्ञानेंद्र मुनींद्र महानुभव, कोणाला स्वतःच्या वर्णाचा अभिमान, कोणाला ज्ञानाचा अभिमान, कोणाला गुणाचा अभिमान, कोणाला विद्वत्तेचा अभिमान, कोणाला शौचाचाराचा अभिमान, सर्व अभिमानी लोक ना ते. आणि मोठ्या मोठ्या थाळांमध्ये पुष्पहार फल वगैरे सर्व सजवून स्वस्ती वाचन करत 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 रामरायाला सामोरे गेले. हो, रामरायाला भेट समर्पित केली. हो, आणि जमिनीवर झोपून सर्वांनी दंडवत केलं, सर्व ऋषी मुनींनी. कोणाला? रामरायाला. आणि ते दंडवत करून जेव्हा उठून उभे राहिले, हात जोडायला लागले आणि सांगितलं, प्रभो हमारी कुटिया को पावन करो. तेव्हा रामरायनी त्यांना प्रश्न विचारला, मेरी शबरी मैया की कुटिया कहाँ है? माझ्या शबरी मातेची कुटिया कोणती आहे? असं जेव्हा त्यांना विचारलं, तेव्हा ते सर्व म्हटले, ओ शबरी, वो भीलिनी. प्रभू म्हटले, हाँ उसकी कुटिया कहाँ है? वो मैया है आपकी? प्रभू ने सांगितलं, हाँ शबरी मेरी मैया आहे. तुम्हाला सांगू, शबरीचं नाव कोणालाच माहिती नाही. काही लोक सांगतात तिचं नाव श्रमणा आहे, पण त्याला असा वास्तविक आधार नाही. पण तिकडे त्या जातीला शबर म्हणतात म्हणून शबरी, आपल्याकडे त्या जातीला भिल्ल म्हणतात म्हणून भिल्लिनी. बोरे खाय हाय का नको? शबरीची जात कोणालाच माहिती नाही. पण एक वाक्य सांगू, नीट ऐका. शबरीची जात कोणालाच माहिती नाही, पण शबरीचं नाव जरी तोंडात आलं तर रामरायाची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते. ही शबरी मातेच्या नावाची ताकद आहे महाराज. ही शबरी मातेच्या नावाची ताकद आहे. आणि म्हणून मुद्दा मला तुम्हाला हा सांगायचा आहे, शबरी माता भाविकही आहे, विश्वासू सुद्धा आहे. चौथा वर्ग आहे जो भाविकही नाही आणि विश्वासू सुद्धा. यांची यादी फार मोठी. यांच्या यादीला हातच घालायचा नाही आपण आता. यांची यादी रात्रभर संपणार नाही. म्हणून जे भाविक आणि विश्वासू आहेत त्यांना माझं नमन आहे. येणेप्रमाणे अभंगाच्या 4ही चरणांचा अर्थ आहे. ही सारीच ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आदरणीय नामदेव महाराज आहेत. आपल्या इथलं हे सर्व नेहमी टाळकरी मंडळ अतिशय गोड आहे. आदरणीय हरिभक्तीप्रणामचे प्रज्ञानंद बाबा आहेत. तुम्ही नित्याचेच श्रवण करणारे सारे श्रोते, तुम्ही सर्वजण मला वंदनीय आहात. तुम्हा सर्वांविषयी माझ्या मनामध्ये निरातिशय आदर आहे. आज ज्यांच्याकडे जेवण होतं, काय नाव होतं त्यांचं? काय होतं? अशोक उत्तम पाटील. अतिशय चांगल्या पद्धतीचं जेवण त्यांनी दिलं. त्या परिवाराकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांच्याच तोंडून मला असं ऐकायला मिळालं. ते मला म्हटले, जिभाऊ ही सेवा मी 30 वर्षापासून करतोय म्हटले. खरंच ना, मला आनंद वाटला.
समाधान वाटलं. 30 वर्ष एक एक माणूस सेवा करतो, केवढं कौतुक आहे. मला तर असं वाटतं ना, 40गाव तालुक्यातलं सर्वात भाग्यवान गाव करमुड आहे महाराज. खरंच की 30-40 वर्षापासून सेवा करणारी माणसं या गावामध्ये आहेत. सर्वांविषयी माझ्या मनामध्ये निरातिशय आदर आहे. सर्वांवरच माझं तेवढंच प्रेम आहे. आणि म्हणून आमचा दादा परत तो म्हणे, काल काय माझं कीर्तनाला जाणं झालं नाही जीभाऊ म्हणे. मला आनंद वाटला, समाधान वाटलं. जाता जाता पांडुरंग रायाच्या चरणी प्रार्थना करतो. पांडुरंग परमात्मा तुम्हा सर्वांना उत्तम आरोग्य देवो, उदंड अशा प्रकारचं आयुष्य देवो, अशी सद्भावना सद्कामना तुम्हा सर्वांविषयी व्यक्त करतो आणि वाणीला विराम देऊन थांबतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. रामकृष्ण. रामकृष्ण. आज आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसाचे कीर्तनरूपी पुष्प आमचे हरिभक्तपरायण परमस्नेही आदरणीय श्री मच्छिंद्रजी भाऊ जिभूंनी फारच गोड कार्यक्रम केला, सुंदर असं, आणि आपल्याला मार्गदर्शन केलं. त्याबद्दल जिभाऊंचं कळमडू ग्रामस्थ मंडळीतर्फे हार्दिक अभिनंदन. आणि उद्या हरिभक्तपरायण सच्चिदानंद महाराज, हरिभक्तपरायण सच्चिदानंद महाराज आळंदी देवाची, इथून महाराज येणार. आजची सेवा हरिभक्तपरायण श्री अशोक उत्तम पाटील उर्फ, आम्ही त्यांना प्रेमाने दादा म्हणतो, दादा. तर दादांकडे उत्तम अशी भोजनाची व्यवस्था होती महाराज, आणि यथेच्छ आणि जेवण झालेलं आहे सगळ्यांचं, सगळी मंडळींचं जेवण, आणि त्यांनी अन्नदान केलेलं आहे. तर उद्या हरिभक्तपरायण सच्चिदानंद महाराज बोलिलेले कोरे बेटी वाकोडे उत्तरे काही उच्चारिता देवतारण्या फुला गावरे जाने जोरा गवाया किंकरा अपराध महाराज ज्ञान देव तुकाराम. देव तुकाराम.